Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is 11th lecture about the chapter statistics. This is part of video lecture series about SSC mathematics, and I will appeal you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre. See, in the previous lecture we have seen how to represent the data graphically. Means how to represent data means what is the theory behind that. As it is written in this book, this table they have drawn this, and in this table they have said data presentation, how it can be done in tabulated form. Tabulation is one method. मग त्याच्यामध्ये सुद्धा दोन भाग करतो आपण, अनग्रुप्ड आणि ग्रुप्ड. ग्रुप्ड डेटा रिप्रेझेंटेशन इन अ टेबल फॉर्म म्हणजेच क्लास इंटरव्हल्स आणि करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी, जे आपण ऑलरेडी शिकलेले आहात. पिक्टोरियल प्रेझेंटेशन आता तुम्ही शिकणार आहात, आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक बार डायग्राम आणि एक पई डायग्राम. बार डायग्राममध्ये सुद्धा वेगवेगळे भाग आहेत, सिंपल बार डायग्राम, जॉईंट बार डायग्राम, डिव्हायडेड, पर्सेंटेज एटसेट्रा. आणि ग्राफिकल मेथड जी आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे ग्राफ्स, म्हणजे एक त्याच्यामध्ये आधी एक लाईन ग्राफ, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि हिस्टोग्राम, अशा तीन वेगवेगळ्या मेथड्स तुम्हाला ग्राफिकल डेटा रिप्रेझेंट कसा करायचा याच्या अंडर तुम्ही शिकणार आहात. तर पहिला मुद्दा आहे हिस्टोग्राम. तर लेट अस लर्न हाऊ टू प्रोड्यूस और हाऊ टू ड्रॉ हिस्टोग्राम करस्पॉन्डिंग टू द डेटा. तर इथे बघा एक त्यांनी टेबल दिलेला आहे. टेबल बिलो shows the net asset value per unit of mutual fund of some companies. Draw histogram representing the information. मग त्यांनी कसं टेबल तयार केलंय बघा. See, the first row is NAV. Okay, first row is NAV in rupees, and then number of mutual funds. नंबर ऑफ से म्युच्युअल फंड्स MF मी लिहितो. आणि मग त्यांनी टॅब्युलर फॉर्ममध्ये म्हणजे ग्रुप्ड डेटा दिलेला आहे तुम्हाला, 8 to 9, 10 to 11, देन वी हॅव 12 to 13, देन 14 to 15, and then 16 to 17, and corresponding mutual number of mutual funds are 20, 40, then 30, then 25, and then 15. मग आता ह्याच्यामध्ये काय करायचं बघा. पहिला मुद्दा असा आहे की दीज क्लास इंटरव्हल्स आर नॉट कंटिन्युअस. इथे 9 आहे, इथे 10 आहे. सो पहिल्या आधीच्या क्लासचं अप्पर लिमिट आणि नेक्स्ट क्लासचं सक्सिडिंग क्लासचं लोअर लिमिट याच्यामध्ये डिफरन्स आहे. दे आर नॉट इक्वल. जेव्हा ते इक्वल असतात त्यावेळी तुम्हाला माहिती आहे की ते क्लासेस कंटिन्युअस क्लासेस आहेत असं आपण म्हणतो. पण इथे हा एकचा फरक आहे. तसंच इथे बघा 10, 11, मग 12, 13. सो देर इज अ डिफरन्स ऑफ 1. मग आपण हे कंटिन्युअस करून घ्यायचंय. म्हणजेच माझे आता क्लास इंटरव्हल्स काय होतील, तुम्हाला ही मेथड माहितीच आहे. 1 हा डिफरन्स असल्यामुळे 0.5 तुम्ही करणार. सो इट विल बी कंटिन्युअस क्लास इंटरव्हल्स म्हणजे 7.5 to 9.5. देन सेकंड पार्ट विल बी 9.5 to 11.5, मग 11.5 to 13.5. then you have 13.5 to 15.5, आणि फायनल क्लास इंटरवल होईल 15.5 to 17.5. सो नाव द क्लास इंटरवल्स आर कंटिन्युअस. त्यामुळे हे नवीन टेबल बघा इथे त्यांनी लिहिलेलंच आहे, कंटिन्युअस क्लासेस असं त्यांनी म्हटलं. आणि मग ते पहिला क्लास होईल 7.5 to 9.5, सेकंड क्लास इज फ्रॉम 9.5 to 11.5. as it is written here, final was 15.5 to 17.5, and corresponding number of mutual funds which are now frequencies. त्यामुळे आपण आता नवीन टेबल जर तयार केलं की काय होतं बघा इथे, क्लास इंटरव्हल्स आणि फ्रिक्वेन्सी. तर क्लास इंटरव्हल्स काय होणार हे आता नवीन जे कंटिन्युअस आहेत ते लिहा. 7.5 to 9.5, देन वी हॅव 9.5 to 11.5, देन वी हॅव 11.5 to 13.5, then you have 13.5 to 15.5, okay, and finally it's 15.5 to इथे 0.5 to 17.5.
असे हे क्लास इंटरवल्स आले. करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज आर 20, 40, देन 30, देन यू हॅव 25 अँड देन फायनली 15. आता ज्यावेळी आपण ह्याच्यामध्ये ह्याचा हिस्टोग्रॅम काढणार त्यावेळी काय करणार बघा, इथे काढलेला आहे तुम्हाला मी ते एक्सप्लेन करतो. इथे लहानशी रफ स्केच मी काढतो. कसं आहे बघा, हिस्टोग्रॅम म्हणजे तुम्हाला आता इथे एक्स ॲक्सिस म्हणजे हा वाय ॲक्सिस आणि मग इथे तुम्हाला एक्स ॲक्सिस असे तुम्हाला 2 ॲक्सिस आधी काढावे लागतील. आणि या ॲक्सिसवर हा जो तुमचा इथे एक्स ॲक्सिस आहे बघा, इथे वाय ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस. ओके, तर एक्स ॲक्सिसवर आपण इंटरव्हल्स घेतो. म्हणजे आता हे 7.5, 9.5 हे पहिलं आहे, त्यामुळे इथे आपण घ्यायचं 7.5, नंतर इथे घ्यायचं 9.5, मग इथे घ्यायचं 11.5, देन हिअर इट विल बी 13.5, देन इट विल बी 15.5 अँड फायनली इट विल बी 17.5. म्हणजे ही जी विड्थ आहे ही एका क्लास इंटरवलची विड्थ झाली, ही दुसऱ्या क्लास इंटरवलची विड्थ झाली. म्हणजे इथे आपण काय मेजर घ्यायचं एक्स ॲक्सिसवर, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू ₹2. कारण ते 8 आणि 9 ना, 7.5 to 9.5 यातला डिफरन्स किती आहे, 2 आहे. त्यामुळे प्रत्येक क्लास इंटरवलची लेंथ 2 आहे, म्हणजेच ते ₹2. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू ₹2. आणि ऑन एक्स ॲक्सिस आणि ऑन वाय ॲक्सिस काय घ्यायचं बघा, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू बघा, आपण इथे आता असं घेतलं या लोकांनी 5, 10, 15, म्हणजेच 1 सेंटीमीटर इज 5 फंड्स, 5 म्युच्युअल फंड्स. 1 सेंटीमीटर इज 5 म्युच्युअल फंड्स असं आपण घ्यायचं. म्हणजे इथे पहिलं सेंटीमीटर जे आहे ते 5 येईल, दुसरं आहे ते 10 येईल, तिसरं आहे ते 15 येईल, मग चौथं आहे सेंटीमीटर म्हणजे 20 येईल, नंतर इथे 25 येईल, मग इथे 30 येईल, मग इथे 35 येईल आणि मग इथे 40 येईल. असं तुम्हाला ते त्या मेजरप्रमाणे काय व्हॅल्यूज आहेत त्याप्रमाणे तुम्हाला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस किती काढायचा मोठा हे कळतं, स्केल लिहायचं. हां, आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की इथे तुम्हाला आणखी एक मुद्दा आहे की कसं आहे बघा की हा जो पार्ट आहे इथे हा आपण इथला आपण जरा काढूया, ते मी जरा इरेज करतो. आणि कसं झालंय बघा की 7.5 हे इथून आपली सुरुवात झाली. ॲक्च्युली हा इथे 0 आहे ना, बघा इथे ओरिजिन म्हणजे इथे काय आहे व्हॅल्यू 0 आहे. मग इथे 1 सेंटीमीटरवर तुम्ही 7.5 घेताय, मग 9.5 घेताय, म्हणजे कसं झालं हे विचित्र दिसतं ना. म्हणून इथे काय करायचं आपण वर जे लिहिलं होतं ना, वर आपण लिहिलं होतं बघा इथे अशी टिल्ड साईन आपण काढतो. म्हणजे याचा अर्थ काय की याच्यामध्ये कुठलीही व्हॅल्यू नाही आहे असं आपण इथे दाखवतो. त्याला काय म्हणतात, कालच आपण हे सर्व शिकलो. त्याला इथे बघा आपण इथे लिहिलेलं आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ क्रिंक मार्क. हा जो आपण लिहिला हा क्रिंक मार्क अँड इट इज शोन बिटवीन द ओरिजिन अँड फर्स्ट क्लास. इथे जो पहिला क्लास इंटरवल तुम्ही लिहिताय 7.5 ते 9.5 त्याच्यामध्ये आणि ओरिजिनमध्ये कुठलीही व्हॅल्यू नाही आहे हे दर्शवण्यासाठी हा क्रिंक, आपण ह्याला क्रिंकिंग म्हणतात, हे आपण करतो. मग त्याच्यामुळे आता काय पुढे काय होईल बघा, व्हेरी सिम्पल. पुढे काय होणार बघा की पहिला जो क्लास इंटरवल आहे 7.5 ते 9.5 त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 20 आहे. म्हणून आपण 7.5 ते 9.5 हा बेस घ्यायचा आणि 20 ही उंची घ्यायची आणि आपण एक इथे आपण रेक्टँगल काढायचा. म्हणजे आता बघा 7.5 सुरू करायचं, वर जायचं, कुठपर्यंत जायचं 20 पर्यंत जायचं. हे असं 20 समजा, हे इथे 20 आलो आपण. त्याच्यानंतर मग पुन्हा इथे यायचं आपण. सी नाव वी हॅव टू मीन्स ड्रॉ दॅट लाईन नाव हिअर, इट शुड बी अ रेक्टँगल. सो आपण एवढ्या ह्याची काढायची. ओके, आणि मग पुन्हा आपण तो रेक्टँगल कंप्लीट करायचा. म्हणजेच यू हॅव टू कम डाऊन लाईक दिस. ओके, दिस इज हाऊ यू हॅव टू ड्रॉ फर्स्ट रेक्टँगल. त्याची हाईट किती पाहिजे 20, कदाचित इथे जरा जास्त झालं असेल 20. नाव सेकंड इट इज 40, म्हणजे हे इथपर्यंत जायचं आहे मला. म्हणजे मी काय करणार बघा, पुन्हा आपण एक रेक्टँगल काढणार, पण त्याची हाईट आता किती असेल, इट विल बी 20 नव्हे, इट विल बी 40. सो वी हॅव टू गो अप टू वॉट
से 40 आणि मग त्याच्यामध्ये आपणाला तो रेक्टँगल पूर्ण करायचा. म्हणजे हे इथे 40 इथे पण यायचं आपण आणि 9.5 ते 11.5 असं ते आहे. त्यामुळे तुम्हाला तेवढ्या हाईटचे रेक्टँगल्स काढायचे आहेत. एवढा त्यातला मुद्दा लक्षात घ्या. ते इथे मी तुम्हाला जॉईन करणार 11.5 ला. हे आता स्ट्रेट लाईन कदाचित दिसत नसतील, बट यू हॅव टू अंडरस्टँड दॅट इट इज सो. देन नेक्स्ट इज 30. सो नाव दिस इज हाईट 30. सो आय हॅव टू गो अप टू हाईट 30. आता इथे माझ्या मते रेक्टँगलचा एक हा आहेच. सो आय कॅन यूज दॅट पॉसिबली. बघूया आपण. आता हे 30 समजा मी घेतलं. आय डोंट नो वेदर इट इज पॉसिबल टू ड्रॉ लाईक दॅट. 30 समजा मी घेतलं. ओके, इट इज मे बी पॉसिबल. आता प्रिव्हियस ती हाईट कमी असल्यामुळे ते तसं, ओके, प्रिव्हियस हाईट्सवर ते अवलंबून आहे. पण हे असं 30 हाईट. त्याच्यानंतर तुम्हाला काय हाईट पाहिजे बघा, 25. सो नाव दिस इज 25. सो यू कॅन गो हिअर अप टू दॅट. दिस इज से 25 आणि मग 13.5 टू 15.5 एवढ्या विड्थचा तुम्हाला हा रेक्टँगल इथे काढावा लागेल. 15.5 ला यायचं, हे इथपर्यंत असं समवॉट. ओके, दिस इज 25 आणि फायनली 15.5 टू 17.5 त्याची विड्थ आहे 15. लक्षात घ्या, त्या फायनल फ्रिक्वेन्सी 15 आहे, त्यामुळे हे 15 झालं तुमचं. तेव्हा एवढ्या हाईटचा मला इथे रेक्टँगल काढायचा आहे. 15 ही हाईट घ्यायची. तो आता कसं झालंय बघा, ते जरा हाईट त्याची चुकीची झाली. 13.5 टू 15.5 हे होतं आणि 15.5 टू 17.5. सो इट शुड बी हिअर. ओके, सो आय विल मेक द चेंज, रिक्वायर्ड चेंज हिअर. सो दिस इज 17.5. Okay, I hope you understood what to do. So this 17.5 I will erase. So this is the histogram. मी अगदी रफ फिगर काढलेली आहे, but it will give you the idea what actually is happening. So each class interval you have to mark, class intervals you have to mark on x-axis and corresponding frequencies on y-axis. Now 1 centimeter, whatever scale you will take, it depends on the data given. But this is a very simple idea, very simple way of drawing the figures. So I hope you understood this particular issue. आणि बघा इथे त्यांनी कितीतरी छान पैकी दिलेलंच आहे तुमच्या पुस्तकामध्ये, मेथड ऑफ ड्रॉइंग हिस्टोग्राम. बघा, इफ द गिवन क्लासेस आर नॉट कंटिन्युअस, मेक देम कंटिन्युअस. जर क्लासेस कंटिन्युअस असतील तर इश्यूज नाहीये, यू कीप देम ॲज दे आर. बट इफ दे आर नॉट कंटिन्युअस, आपली जी प्रोसिजर आहे ती वापरून तुम्ही ते कंटिन्युअस करा. सच क्लासेस आर कॉल्ड एक्सटेंडेड क्लास इंटरवल्स. त्यांना आपण एक्सटेंड करतो ना. आता इथे आपण काय केलं होतं बघा, पहिला क्लास इंटरवल ॲक्च्युअली त्यांनी जो दिलेला होता ना, तो काय होता बघा, 8 to 9. नाव युअर न्यू क्लास इंटरवल इज 7.5 to 9.5. सो यू एक्सटेंडेड इट बियॉन्ड 9 अँड बिफोर ऑल्सो 8. आपण अर्धा मागे गेलो, अर्ध पुढे आलो, म्हणून ते एक्सटेंडेड क्लास इंटरवल्स आहेत ती. ओके, नंतर काय म्हटलंय बघा, सेकंड फेज इज शो द क्लासेस ऑन एक्स ॲक्सिस विथ प्रॉपर स्केल. ती स्केल तुम्ही घ्यायची आहे, काय असेल ती प्रॉपरली. शो द फ्रिक्वेन्सीज ऑन वाय ॲक्सिस विथ प्रॉपर स्केल. व्हॉट स्केल विल बी टेकन, व्हॉट स्केल इज रिक्वायर्ड, नो वन विल टेल यू. यू हॅव टू डिसाइड बिकॉज युअर फिगर मस्ट बी कॉम्पॅक्ट. टेकिंग ईच क्लास ॲज द बेस, ड्रॉ रेक्टँगल्स विथ हाईट्स प्रपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सीज. बघा इथे आपण दुसऱ्या क्लास इंटरवलची फ्रिक्वेन्सी 40 होती बघा इथे, म्हणून आपण ते 9.5 टू 11.5 ची हाईट आपण 40 घेतली. बेस म्हणजे हे क्लास इंटरवल घ्यायचे आपण, असं आपणाला तो पूर्ण करायचा आहे विषय. आणि हे जे काही आपण इथे चिम्बॉल वापरलेला आहे दॅट इज कॉल्ड क्रिंक. बघा, दिस मार्क इज कॉल्ड क्रिंक अँड इट इज शोन बिटवीन द ओरिजिन अँड फर्स्ट क्लास. ओके, इट मीन्स देर आर नो ऑब्झर्वेशन्स अप टू द फर्स्ट क्लास. ओके, now there is some problems given in this particular exercise 6.4. one of that we will discuss. I may not draw the figure corresponding to that because you can draw that very simple. So let us discuss that problem. See, this problem number 3 we will discuss. Problem number 4 we will discuss better. मग त्याच्यामध्ये काय दिलंय बघा,
time allotted for the preparation of an examination by some students is shown in the table. म्हणजे प्रिपरेशन फॉर द एक्झामिनेशन टाईम हे मिनिट्समध्ये आहे. त्या एक्झामिनेशनची तयारी करण्यासाठी 60 ते 80 एवढी मिनिट्स लागणारे 14च विद्यार्थी आहेत. म्हणजे त्यांची तयारी होते 60 ते 80 एवढ्या वेळामध्ये मिनिट्समध्ये. 80 ते 100 मिनिट्स तयारीसाठी लागणारे 20 विद्यार्थी आहेत. 100 ते 120 मध्ये म्हणजे 2 तास, 100 मिनिटं ते 120 मिनिटं म्हणजेच 2 तास जवळजवळ. त्यांना 24 विद्यार्थी तेवढे आहेत की या 24 विद्यार्थ्यांना त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी एवढा वेळ लागतो. 100 to 120. नंतर देर आर 22 स्टुडंट्स विच हू रिक्वायर दिस मच अमाऊंट ऑफ टाइम, 120 to 140 and finally 140 to 160. These are the minutes that are required for the preparation of the examination and there are 16 students like that. आता बघा इथे तुम्ही ऑब्झर्व करा की ही जी बघा म्हणजे आता इथे मी लिहितो की टाइम इन मिनिट्स, टाइम, these are class intervals, right? This is in minutes. आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिले नंबर ऑफ स्टुडंट्स, नंबर ऑफ स्टुडंट्स. मग इथे काय दिलंय बघा, 60 ते 80 पहिला क्लास इंटरवल आहे. देन इट इज 80 to 100, देन इट इज 100 to 120, then it is 120 to 140 and then it is 140 to 160. These are the different class intervals. Each class interval has length 20 आणि त्याच्यामध्ये जे नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत म्हणजे फ्रिक्वेन्सीज ॲक्च्युअली दे आर 14, 20, then for third it is 24, then it is 22 and then it is 16. म्हणजे हे काय झालं, हे जे काय आहे ना या व्हॅल्यूज आहेत ना या फ्रिक्वेन्सीज आहेत. एफ सपोज आय राईट एफ आर. मग आता मला कळलं की काय आहे बघा 60 ते 80 म्हणजे काय करणार मी, एक्स वाय ॲक्सिस जे काढणार त्याच्यामध्ये कसं होणार बघा, दिस इज वाय ॲक्सिस, ओके, अँड देर विल बी एक्स ॲक्सिस लाईक दिस. सो वी ड्रॉ वाय ॲक्सिस अँड एक्स ॲक्सिस. Now you have to decide. See, now here it is 60 to 80. त्यामुळे इथे मी मगाशी जे सांगितलं ना तेव्हा क्रिंकिंग आपणाला करावं लागेल. हे एवढा भाग इरेज करूया आपण 1 सेंटीमीटरचा आणि मग इथे मला क्रिंक सिम्बॉल लिहावं लागतं बघा, म्हणजे हे असं. ओके, नाव हिअर यू विल राईट 60, हिअर यू विल राईट 80, देन यू विल राईट 100, then you will write 120, then you will write 140 आणि फायनली 160. ॲक्च्युअली हे असं वेगवेगळं दिसतंय लेंथ, पण प्रत्येक क्लास इंटरवलची लेंथ ही 1 सेंटीमीटर हवी. यू हॅव टू मेजर इट प्रॉपरली. ग्राफ पेपरवर तुम्ही काढलात तर काय अडचणीचा विषयच नाही, 1 सेंटीमीटरला तुम्हाला मार्किंग मिळणारच आहे. आणि आता इथे कसं झालं बघा, व्हॅल्यूज आर 14, 20, 24, 22, 16. सो मॅक्सिमम व्हॅल्यू इज 24 and each of them is even number, so you can write like this 2, 4, then 6, 8, 10, then 12, 14, 16, 18, 20, 22, 24, like that we can take. So this is 24, this is 22, this is 20, this is 18, this is 16, 14, 12, this is 12, then this is 10, this is 8, 6, 4 and 2. मग इथे तुम्हाला तेवढ्या हाईटचे आता 16 to 80 मध्ये 14 हाईट पाहिजे तुम्हाला, म्हणजे हे आता 16 घेतलं ना आपण तर इथे हे 14 आहे. म्हणजे मला काय करावं लागेल बघा, आय हॅव टू ड्रॉ फ्रॉम 14, 60 पासून 80 पर्यंत 14 हाईट पाहिजे आपल्याला बघा. म्हणजे हे आपण इथे 14 पर्यंत नेणार, इथपर्यंत 14. Then what? Then you have to draw a rectangle. तुम्हाला पूर्ण करायचं आहे त्यामुळे इथे येणार. मग पुन्हा तुम्हाला रेक्टँगल पूर्ण करायचं आहे म्हणजे you have to go down now.
So use that line again. So 60 to 80 याची 14 width झाली, height 14 झाली. Okay. Now the next height is 20. So you have to now go for म्हणजे कुठला 18 to 100 मध्ये तुम्हाला 20 हाईट घ्यायची आहे. म्हणजे इथे आता इथून आपण सुरू करणार. करेक्ट. आपल्याला हाईट काय घ्यायची आहे आता बघा 20. सो यू हॅव टू गो अप टू धिस. You have to go up to 20. Then again you have to complete that issue. $18 to 100 आणि मग ही आडवी रेषा तुम्हाला काढायची आहे. So this is the second 20. Then third is 24. So still you have to go up to 24 you have to go. So this is 24. So it can be line like this. Then it can be from here. Okay, and then you join these two. So this is 24. Then we have to go to 22. So which is here somewhere. So 22. Okay, so it can be up to this. This is say 22. Then join this. So that is 22. And finally it is 16. So this is 16 here. So it can be something like this 16 and then come down. From this you can go up 16. So this is the histogram corresponding to that. फक्त आपल्याला आता ॲडिशनली काय करावं लागेल की यू हॅव टू राईट व्हॉट इज द स्केल. सो स्केल लिहावं लागेल तुम्हाला. स्केल ऑन एक्स ॲक्सिस काय असणार 1 सेंटीमीटर इज इक्वल टू आता हे काय आहे 60 to 80 टाइम 20 मिनिट्स म्हणजे आणि ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मच you have taken this is 2 4 etc. These are number of students. So 1 centimeter is 2 students. So whenever you draw a rectangle of height say 7 centimeters, it means it is 14 students like that. So this is very simple issue. I hope you have understood how to draw these histograms and all these things are very simple. Important thing is that crinking that we are doing. And also another important thing is you have to make the class intervals continuous if they are not. Okay, so we will stop here. We will continue in the next video. Okay, again I appeal you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Thank you.